श्री साई माऊली नानानंदी पार्क विरुद्ध कुश 11. चला यानंतरचा आवाज असेल आदरणीय भरत मोरे सर, आपल्या व्हॉइस ऑफ वसई तालुका अशी ओळख. चला लवकर लेगी. चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. विपुल पाटील ऐकलात एक मजेशीर आवाज आणि त्यानंतर आपण आलो मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी शैलेश सातवी पहिला चेंडू आणि ऋषिकेश काटकर यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नॉस्ट्रा गेटवरचा जो बॅटर आहे कल्पेश त्याने चेंडूला अडवण्यास मदत केली. बघा हे दोन्ही संघ अगदी जवळचे आहेत. नानानंदी पार्क, रानाळे तलाव आजूबाजूचे सगळे खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत आणि त्यामुळे या दोन संघांमधलं जे बॅटल आहे थोडंसं काटेकी टक्कर म्हणतात ना त्यातलं होणार आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ऋषिकेशच्या हातून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने खेळला गेला फटका कल्पेशच्या बॅट मधून आणि त्यानंतर नो बॉल. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. ऋषिकेश काटकर या संघातील सिनियर खेळाडूंपैकी एक आणि तो त्याच्याकडून होणार आहे या चुका कुठे ना कुठेतरी अडचणीची बाब ठरू शकतात. टीम श्री साई माऊली नानानंदी पार्क या संघाला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, लपेटण्याचा प्रयत्न झाला. ओहो, धावचीची अपील आणि पंच म्हणतात येस, पाहावं लागेल काय शैलेश सातवी यावेळेला खेळपट्टी सोडून गेले होते का, क्रीज सोडून गेले होते का, हे पाहणं रोचक ठरणार आहे. पाहूयात गडबाद आहे का. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येईल. येस, 2 बॉल बाकी आहेत. नाही 2 नाही, 3 बॉल बाकी आहेत. कल्पेश कमी करायला लागलाय. अमर आला नवीन बॅटर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीच्या आतमध्ये चेंडूला फक्त पुश केलं आणि सिंगलता धावून कंप्लीट केली गेली. सिंगलता धावून कंप्लीट केली गेली. ओहो, आणि ह्या वेळेला काय घडलंय, प्री प्लॅनर स्ट्रोक, गतीमध्ये परिवर्तन, फलंदाज बेट, यष्टा उद्ध्वस्त, फलंदाज बाद, गॉन. डीजे 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 नितेश 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 थँक्यू डीजे. आमचे साहिल भोईर खूप चांगले गीत वादन करतात. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत न थकता न थांबता सगळ्यांचं मनोरंजन करतात. क्या बात आहे साहिल, आपलं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे आणि खरोखरच कौतुक करावं तितकं कमी. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. नो बॉल. लाऊड कॉल आहे, लाऊड कॉल आहे.
राहुल आलाय. हो यावेळेला कल्पेशने बॅट वरती चेंडूला घेऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु गती तितकीशी जास्त नाही, त्यामुळे एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज पपलू येतोय. पपलूचा खेळ हा एक निर्देशन आहे श्री साई माऊलीसाठी, कारण ज्या ज्या वेळेला पपलू चाललाय त्या त्या वेळेला श्री साई माऊली संघ चांगला खेळ करताना दिसलाय. तेजसने मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. आता या मॅच मध्ये काय पपलू आपल्या त्या रंगामध्ये दिसेल का, परंतु त्या रंगामध्ये दिसत असताना त्याच्यासमोरचे जे कडवं आव्हान आहे ते म्हणजे डावखुऱ्या कल्पेशचं, जो कल्पेश ऑलरेडी खूप सारा वेळ व्यतीत करून उभा आहे खेळपट्टीवरती. पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. अक्षिलवण डोंगरपाडा चषक आपण पाहतात. सर्कल स्पर्धा ऋषिकेश काटकर, धावचीची संधी, गडीबाद, मोठा हादरा, माघारी परतावं लागतं कल्पेशला. बिग ब्लो, बडी विकेट. संतोष आलाय. संतोष फलंदाजीसाठी येत आहेत. प्रचंड अनुभव संतोषकडे सुद्धा आहे. अंडरआर्मच्या माध्यमातून संतोषला आपण अनेक वेळा पाहिले खेळताना, आणि तो संतोष आता ॲज अ बॅटर म्हणून मिडल ऑर्डरची भूमिका सांभाळत असताना नंबर 5 वरती आलाय. पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग त्याच्या माध्यमातून होतीये. तुर्तास पपलूचा हा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कव्हर मध्ये सिंगल साठी हा चेंडू खेळला गेला. पुन्हा एकदा पपलू समोर संतोष, मागे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, चौकार. तो बचाने वाले मेरे साईनाथ थे. थँक्यू जे मी म्हटलं होतं प्रचंड अनुभव संतोषकडे आहे. आज नाही गेली कित्येक वर्ष संतोष अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून चांगला खेळ करत असताना त्या विभागामध्ये आपण पाहिले आहेत, आणि आता तेच संतोष आल्यानंतर पहिला चेंडू फेस केला आणि चेंडूला सीमारेखा पार पाठवलंय 4 धावांसाठी. 3 चेंडू झालेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हातातून चेंडू निसटला. निर्धाव चेंडू आला. चांगला कमबॅक पपलूचा. 15 वरती धावफलक थांबलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मयूर भोईर, सुप्रसिद्ध डीजे मास्टर. चला मैदानाच्या दिशेने वळणार आहोत एक छोट्याशा विश्रांतीनंतर, आणि धावा किती आहेत? 20 संतोष स्ट्राइक हँड वरती नावेद आलाय गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूचा खेळ झालाय. थोड्याच वेळात मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळणार आहे. इनसाइड आउट, चांगली फेकी, धावचीची संधी,
नावेदने गॅदर करण्यामध्ये चूक केली आणि तोपर्यंत संतोषने एक धाव पूर्ण केली आहे धावून. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक 21. राहुल स्ट्राइक एंड वरती. फुल टॉस आहे आणि फुल टॉसला मात्र कन्वर्ट केलंय चौकारामध्ये. 4 धावा. शानदार चौकार. अक्षय 11 चषकात डोंगर पाड्यात योगातला. अक्षय 11 चषकात डोंगर पाड्यात योगातला. थँक्यू. खूप सारे गॅप्स आहेत आणि त्या गॅप्सना तुम्हाला हेरायचं आहे आणि त्यावेळेला असा जर चेंडू आला तर मात्र तुम्हाला पाहिजे तिकडे तुम्ही चेंडू मारू शकता आणि तेच काम केलं राहुलने. आणि चेंडू यावेळेला हातामध्ये फेकी झाली आहे. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये गॅदर केलेला नाहीये. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा. येस. अच्छा, टॉस बघायचा आहे. रिव्ह्यू कोणाचा? अंपायरचा. येस, अंपायर चेक करणार आहेत हा चेंडू टॉस आहे का. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आले. अंपायर्सचा हा रिव्ह्यू आहे. पाहिलं जाईल टॉस आहे की नाही. जर असेल तर पुन्हा चेंडू हाताळावा लागेल. आतापर्यंत 26 आहेत. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 26-26. शेवटच्या अंतिम चेंडू आता षटक आता बाकी आहे. लास्ट ओव्हर या इनिंग मधली. चला, संजय आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. आमचे जयेश पाटील आज वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान त्यांची उपस्थिती आपण पाहतोय डीव्हीएनच्या टीम मध्ये. संजय अजून एक अनुभवी खेळाडू श्री साई माऊली नाना नदी पार्क मधील. पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होतीये. समोर राहुल आहे समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाऊन द विकेट. ओव्हर द बॉलर हेड. आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन गडी बाद. किती आले भले भले पण कोणाला डरला नाही. मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड हाय. नवीन फलंदाज कृपाल मैदानाच्या दिशेने येतोय. समोरच्या दिशेने आलेला चेंडू ओव्हर पिच आणि त्याला मात्र पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या डायरेक्टली बाहेर. म्हणून राहुल बाद झालाय. संजयची ती फ्लाईट ओळखू शकले नव्हते. यावेळेला संजयने पुन्हा एकदा तीच फ्लाईट टाकली होती परंतु चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने निघणार होता. त्याला पाहिलं होतं. बॅट अँड वॉच अँड देन फटका खेळलाय एका धावेसाठी. हो, बॅकफुटवरती जाऊन सुरुवातीलाच बॅट फिरवली गेली आणि चेंडू त्यानंतर मागून आला. खूप क्विक बॅट फिरली संतोषची. त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि अशी वेळ कधी येते. असे फटके आपण कधी पाहतो. यावेळेला यष्ट्यांच्या वरून क्या बात आहे. खूप मोठा कट आणि खूप मोठा ब्रेक या चेंडूला आपण पाहिला आणि तो मात्र लेग कटर चेंडू यष्ट्यांवरून गेलाय. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन लपेटण्याचा प्रयत्न संतोषचा. एक धाव येते. ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करत नाही त्यावेळेला अशा प्रकारच्या उणिवा भासतात आणि ते साफ इथे दिसून येत आहे. लास्ट बॉल 28 धावा धावपलकावरती आणि आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक कमी धावपलक काय पाहायला मिळतील का. येस, तर एक असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय वॉर्ड क्रमांक 13 चे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तसेच JNB ट्रेडर्स बालाजी ट्रेडर्सचे सर्वेसर्वा बालाजी एंटरप्राइजेस बालाजी ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय अनंत हरिश्चंद्र पाटील याचे या ठिकाणी आगमन होते. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. अक्षय 11 डोंगरपाडा चषक 2024 या स्पर्धेदरम्यान आपलं मनापासून भरापासून स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आनंद पाटील दादा आहेत भारी सपोर्टर. आर सपोर्टर अमर वामन पाटील आहे हलयच जबर.
पाटील बाबू पाटील हाय संगतीला अक्षय 11 चषकात डोंगर पाड्यात योगातला 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 चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. वरद विनायक आणि त्यांच्या समोर संघ असणार आहे पांडवाज संघाचा संघनायक. चला दोन्ही कर्णधार तिथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल सन्माननीय अनंत हरिश्चंद्र पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी या. बहुजन विकास आघाडी वॉर्ड क्रमांक 13 चे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी पाटील साहेब, बालाजी ग्रुप, बालाजी एंटरप्राइजेस. यस पांडवाज निर्णय. त्याचबरोबर बालाजी ट्रेडर, जैन बिल्डरची सर्व्हिस सभा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस पाहिला आणि या स्पर्धेचे मुख्य अतिथी आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते टॉस झाला. पांडवाज निर्णय सांगायचा आहे. बोल फर्स्ट. यस थँक्यू. नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं वरद विनायकला. सलामीची जोडी श्री साई माऊली संघाच्या वतीनं आपण पाहतोय. एका बाजूला पपलू, त्याच्या सोबतीला तेजस आणि काय चर्चा झाली आहे. पहिला चेंडू मला वाटते चौकार आपण पाहिला होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती नक्की काय घडलंय. चला 2 धावांची पेनल्टी. कोणत्याही प्रकारचं व्यसन करून तुम्ही खेळू शकत नाही. मद्यपान, धूम्रपान किंवा अजून कोणत्या प्रकारचं दोन धावांमुळे टार्गेट बदलेल. पपलूचा हा चेंडू समोरच्या दिशेने शैलेशने फील्ड केला. फेकी ओहो, एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न ओव्हर थ्रूच्या रूपाने दुसरी सुद्धा गेली आहे. संतोष कडून सुद्धा चूक. असं काही घडलं की मोमेंटम आदान प्रदान होताना दिसत असतो. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 6 वरती आता येताना दिसत आहेत. जॉर्ड बॉल टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडून, पंचांकडे केली जाते परंतु पंच तटस्थ आहेत. नॉट आउटचा इशारा. निर्धाव चेंडूचे सांगता होते. चांगला कमबॅक शैलेश सातवीने केलाय आणि शैलेशच्या या षटकावरती सर्वांच्या नजर आहेत. जे टार्गेट आहे हो यावेळेला इनसाइड आउट. चांगली फिल्डिंग. चेंडू अडवला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. 31 धावांचं लक्ष आहे. 33 होतं. 2 धावांनी पेनल्टी आपण पाहिली. शेवटचा अंतिम चेंडू आता शेवटचे अजून एक चेंडू बाकी. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय शैलेश सातवीकडून. चला 1 बॉल बाकी. 2 चेंडू निर्धाव आलेत. तेजसने यावेळेला टॅप केलं चेंडूला. इनसाइड आउट खेळल्यात. फेकी थोडीशी खराब आणि त्यामुळे धाव कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती.
चषकात डोंगर पाड्यात योगातला अक्षय इलेवन चषकात डोंगर पाड्यात योगातला चला फिल्डिंग लावून घ्या. पहिलं षटक संपलं. 8 धावा दाखल करती. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. चला आता टार्गेट जे आहे ते 31चं होतं, परंतु 33च टार्गेट ठेवलं जाईल. धावा वाढवल्या जाणार आहेत, त्यामुळे 10 धावा दाखल करतात असं समजा. ओके, टेक्निकली मॅच फिनिश करता येणार नाही, त्यामुळे या 10 धावा आहेत. 8 धावा झाल्या होत्या एका षटकामध्ये, 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्यात आणि 33चं टार्गेट कायम आहे. 18 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. तेजस स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतील कल्पेश, आणि कल्पेश कडून खूप मोठी अपेक्षा आहे, खूप मोठी आशा आहे, खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. आणि या सर्व जबाबदारी तो कशा प्रकारे पार पडतोय. मित्र हो, 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. अजून 2 धावांच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही याची काळजी घ्या. कल्पेश समोर तेजस. इनसाइड आउट इनटू द गॅप फॉर रन्स. खूप सारा अवधी होता आणि त्याचा वापर करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. चौकार. आदित्य तेलवणकर, आपणास विनंती, आपण कॉमेंटरी स्टुडिओ मध्ये या. चौकार आलाय. 4 धावा. तेजस पुन्हा एकदा, यावेळेला चेंडू निघून गेलाय. बीट केलाय फिल्डरला. दडपण पूर्णपणे त्याच्यावरती होता आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 मंचावरती आपण पाहू शकता प्रार्थने उपस्थिती मान्यवरांची. प्रमुख पाहुणे या स्पर्धेचे मुख्य अतिथी सन्माननीय आनंदजी हरिश्चंद्र पाटील आणि त्यांच्या साथीनं आनंदताता यांना सुद्धा आपण पाहू शकता. हे आपले सर्व मान्यवर क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि ज्या ज्या वेळेला अशा काही स्पर्धा आपण पाहतो त्या त्या वेळेला या सर्व महान व्यक्तींचा पाठीशी हात सुद्धा असताना आपण पाहिले. आणि आज या सन्माननीय अतिथी आपल्या मुख्य मंचावरती आहेत आणि हे भाग्य आहे समस्त अक्षय डोंगरपाडा चषकाचा. चेंडू मागे निघून गेलाय. पुन्हा एकदा चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू सीमारेखा पार. फाईन लेगला चिरत जाणारा दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. चौकाराला 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 24 धावा दाखल करते. लेग स्टंपच्या बाहेर वेगाने चेंडू हाताळला गेला कल्पेश कडून आणि तो सुद्धा अवांतरित रूपाने 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 14 चेंडू आणि 8 धावांची गरज. ही मॅच पुढे सोपी झाली आहे आणि सोपी पहिल्या इनिंग मध्येच झाली होती. ओहो, जडमध्ये टाकला गेला पपलू. यावेळेला यष्टा वाकवतोय. फलंदाज बाद. पहिला हात श्री साई माऊली संघाला आणि विकेट आली. आणि इथे आपण जर पाहिलं तर सन्माननीय सदानंद भास्कर पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल सदादा आपणास की आपण सुद्धा मंचावरती विराजमान व्हा. सदानंद पाटील आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. या स्पर्धेसाठी यांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि असे सदानंद भास्कर पाटील यांचं या ठिकाणी आगमन. एक दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत, हौशी क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा सदादा विनंती की आपण स्थानापन्न पहा. चला, लास्ट बॉल. 25 धाबा आहेत आणि ऋषिकेश काटकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. शैलेश सातवीच्या हाताला लागून सीमारेखा पार. चौकार. 4 धाबा.
आणि खरोखरच मोठ्या मानाचं व्यक्तिमत्व आनंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण पाहू शकता मुख्य मंचावरती. आणि या सामन्याचा मनमरात आनंद सुद्धा लुटतायत. आणि असे होतकरू पाठीराखे असावे जेणेकरून स्पर्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने पार पडत असताना आपल्याला दिसतील. कृपाळ आलाय आणि कृपाळ आल्यानंतर चेंडू मागे निघून गेलाय. संतोषच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि आता जाळं विणायला सुरुवात केली गेली आहे. जाळं विणलं गेलंय, अडकवण्याचा प्रयत्न फलंदाजाला, परंतु तेजस हा अडकण्यातला नाहीये हे आपण या अगोदर सुद्धा पाहिलंय. आता तेजस कशा प्रकारे बॅटिंग करतो आणि या 4 धावा बसवतो यावरती सर्वांच्या नजर आहेत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, टॅप केलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला आतमध्ये ढकललंय. 1चं रूपांतर 2 मध्ये आणि 2चं रूपांतर 6 मध्ये. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम श्री साई माऊली नाना नानी पार्क या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय टीम खुशी 11 या संघाला हार्ड लक टीम. आणि पुढील मॅच साठी दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा.